शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, परंतु एक लक्षात घ्या, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच आता ह्या 2 हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता सोबतच 4,000 रुपये म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2,000 आणि 10व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, मोठं पाऊल उचललेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण की शेतकरी मित्रांनो, नमोच्या 9व्या हप्त्याची शेतकऱ्यांनी अगदी आतुरतेने खूप दिवस वाट बघितली, परंतु तो हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. परंतु शेतकरी मित्रांनो, आता नमोचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर नमोचा 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, नमोच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता हे वितरित करणं महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि आता 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळाले, परंतु आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नव्हते. परंतु शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता हे 10वा हप्ता सोबत घेऊन आलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण की जर नमोचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला नसता तर नमोचा 10वा हप्ता हे सोबत 2 हप्ते आले नसते. मात्र शेतकरी मित्रांनो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायला हरकत नाही आणि आता 4,000 रुपये सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? महाराष्ट्र शासनाकडून आता पात्र शेतकऱ्यांची लिस्ट देखील जारी करण्यात आलेली आहे. म्हणजेच की या अटीनुसार शेतकरी पात्र ठरणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या या अटी पूर्ण आहेत असेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या या अटी पूर्ण नाहीत हे शेतकरी मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत. शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागणार आहेत. कोणते काम आहेत हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याची यादी देखील महाराष्ट्र शासनाकडून आता जाहीर करण्यात आलेली आहे. या 15 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता या पहिल्या टप्प्यामध्ये नमोचे 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला होता आणि महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या आता मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की महाराष्ट्र शासन आता हे पैसे देत नाही, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना देत नाही. मात्र आता शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, तसं काहीही घडलं नाही. आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका हप्त्याबरोबर आता 2 हप्ते जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की 1 हप्ता आला नाही, 2 हप्ते कशाचे येतात? परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा आमच्याकडून जास्त दिवस रखडला आहे आणि त्याच अनुषंगाने आता 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाला देखील चिंता वाढली होती. कारण की शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती आणि आता तीच नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पाऊल उचललेलं आहे आणि आता 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आता मोठं पाऊल उचललेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे अगदी धडाडीचं पाऊल असणार आहे, अगदी हिमतीचं पाऊल असणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये एकखट्ट्या जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2 हप्ते मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या फक्त 9व्या हप्त्याचीच अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु आता तो त्यांचा आनंदाचा अगदी क्षण आता अखेर आलेला आहे आणि आता त्यांच्यासाठी हा खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण एका हप्त्याची वाट बघत होतो, परंतु आता 9वा हप्ता 10व्या हप्त्याला घेऊन आलेला आहे. त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवस झालं वाट पाहत होतो आणि त्या वाट पाहण्याची आपली आता प्रतीक्षा संपलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि 10व्या हप्त्याचे 2 असे मिळून 4,000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे. ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे की याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचा लाभ होईल ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची
हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 4000 रक्कम ही मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मात्र चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता कसं काय मिळालेला नाही हे तपासून घ्या, त्याचं स्टेटस तपासा। तुमच्या मोबाईलवर देखील तुम्हाला स्टेटस तपासता येतं, ते स्टेटस तपासून घ्या आणि काय कारण आहेत पहिलं तुम्ही पीएम किसान योजनेची योजना चालू करा। ते हप्ते वितरित व्हायला सुरू जेव्हा होतील तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची योजना आहे, तर या योजनेचा अर्थार्थी काही संबंध नाही असं जर तुम्ही म्हणत असाल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या आधारावर सुरू केली आहे। त्या अनुषंगाने आता त्यांच्याकडे बघूनच त्यांचे अटी व नियम हे महाराष्ट्र शासनाने लागू केलेले आहेत आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळलं जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर का तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा आणि या योजनेचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल आणि फक्त एवढ्याच कारणामुळे आपल्याला 4000 रुपयाचा लाभ होणार नसेल तर शेतकरी मित्रांनो, एवढ्या दिवस आपण वाट बघून कोणताही आपला फायदा होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर बँकेकडे जा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि थेट पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नसाल तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे किंवा ज्यांचं ऑलरेडी आहे अशा शेतकऱ्यांना मात्र पैसे येऊन जाणार आहेत, परंतु तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। ज्यावेळेस शेजाऱ्याला आपल्या 4000 रुपये येतील त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आपण जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असतं तर आपल्याला देखील या योजनेचा लाभ झाला असता। परत शेतकरी मित्रांनो, परत पश्चाताप होण्यापेक्षा आताच तुम्ही जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या 4000 रुपयाचा लाभ होईल आणि पश्चाताप करण्याची देखील वेळ येणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे, ई-केवायसी करणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमची जर ई-केवायसी नसेल तर लवकरात लवकर जा, ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करणे ही खूप अवघड गोष्ट नाही, तुम्हाला ती ई-केवायसी आपल्या मोबाईल वरून देखील करता येते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या गोष्टीची तुम्ही टाळाटाळ करू नका, लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ई-केवायसी करत नसाल तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये काही तथ्य नाही। शेतकरी मित्रांनो, एवढ्या दिवस आपण वाट बघितली आणि फक्त ई-केवायसी साठी जर आपल्याला लाभ मिळणार नसेल तर शेतकरी मित्रांनो, याच्यापेक्षा आपलं दुर्दैव नसायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करू नका, तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दुसरी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे, फार्मर आयडी असणे। ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी असेल तर तुम्ही चिंता करू नका, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जा, तुमची फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, जर का आपली फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणं हे आपलं काम आहे। आपली फार्मर आयडी ही 7/12शी जोडलेली असते आणि 7/12शी जोडलेली असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला पडताळणी करण्यास अगदी सोपं जातं। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कंपल्सरी ही फार्मर आयडी असणं केलेलं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, तुम्ही तुमची फार्मर आयडी काढून घ्या आणि या 4000 रुपयाचा थेट लाभ घ्या। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे, ती तारीख आहे 30 जुलै। 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 4000 रुपयाचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका, आता लवकर तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये ही रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।